तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका BTS ब्लॉगमध्ये। पाठीमागे तुम्ही बघताय माझ्या की प्रॅक्टिस चालू आहे त्यांची, गणपतीच्या गाण्याची प्रॅक्टिस चालू आहे त्यांची। हमारे मतलब आपको मत सिखा चल। मस्त आपण बाप्पा मोरया गाणं करतोय, गणपती येत आहे जवळ, त्याचं आहे आपण गणपतीचं गाणं करतोय। आणि त्याच्यानंतर 2 रील शूट राहणार आहेत, 2-3 रील शूट राहणार आहेत, जे आषाढी एकादशी, उद्या आषाढी एकादशी, त्याची एक रील शूट राहणार आहेत। तर बघा, तुम्ही बघताय हे बघा, वन साईड यांची प्रॅक्टिस चालू आहे। यामध्ये जाता हिला तर ओळखतं सगळं, मागं सरक याच्यामध्ये सगळे आहे तेच। आता बघू, हा जर ग्रुप चांगला जर झाला तर मग मालपणीला प्लॅन करू आपण यांना फुल ट्रेन करायचं, पण बघू। हे कीर्ती होती ना मागच्या व्हिडिओमध्ये, कीर्ती ती आता सगळ्याच होती लल्लाटी भांडारमध्ये होती ना। आता यांची प्रॅक्टिस चालू आहे, प्रॅक्टिस घेतो आणि चालू करतो। ॲक्च्युली त्यांना 5 वाजताच बोलवलं होतं, 5 वाजता सगळे आले, पण फक्त वेदिकाला पेपर होता म्हणून वेदिका लेट आली, बाकी सगळे टाईमावर आलेले आहेत। शाबास। आता तुम्ही तर बघितलं, यांची प्रॅक्टिस तर चालू आहे व्यवस्थित एकदम। आणि बाकी स्टुडंटसाठी क्लास मी ठेवला होता आज, पण फक्त हे एवढेच आले शूटवाले, बाकी कोणी आलंच नाही। आणि राहिले हे दोघंच आलेले आहे, फक्त हे दोघंच आलेले आहेत, बाकी कोणी का नाही आलं मला काय आयडिया नाही त्या गोष्टीची। बघूया काय काय। तुम्ही पाहिलं, रील शूट करायचं आहे, पण एक मिनिटाच्या गाण्याला एवढा टाइमपास करून राहिला, एवढ्या चुका विठ्ठलाच्या गाण्यामध्ये एवढ्या पण चुका करतं। हे बघ, अजूनही 8 झोड त्याला, कुठं टर्न मारायचं आहे, कुठं काय करायचं आहे ते माहीतच नाही यांना। ही खेळायची झाली, माणूस पाण्यात गेल्याशिवाय पोहायला शिकल का? क्या बोला तूने? पाण्यात गेल्याशिवाय कस काय? तू काय जमिनीवर होती काय? वाळू पोहणार का? मग माणूस पाण्यात जर गेला तर पोहील कसा? पोहता येईल का त्याला पाण्यात गेल्याशिवाय? मग डान्स प्रॅक्टिस केल्याशिवाय तो डान्स जमन का? होट करते, नाही जमत ते। टाइमपास लावला नसता। हा पटकन टर्न कर मारी ना डोक्यामध्ये। कंबर पुढे पत्ता कंबर आता कॅमेरा डोक्यात उठ, लक्ष द्या, चाललंय स्टेप लक्ष द्या।
कोण रे? माझे काय व्हिडिओ आहे हा? तू किती पळ काय काय तिचं काय आलं काय आलं कोणाच्या असं खुशी की असं रे सुख की असं नाही रे काय खुशी की असं असतं ते सुख के काय असू शुभ हा हा त्याचं काय ए अरे ए हड रे हड ए हड रे अरे याला नाही जमत आहे नाही जमत आहे डेव्हिल डेव्हिल जमलं ना अरे काही बोलतोय रे मेंटल सारखं खुशी की असू म्हणतात त्याला यांचं वेगळंच राहतं काहीतरी. अरे तू जगापासून वेगळं का राहते येडवली काय बोच रे पक्कूबाई नाव बदलायचं वेदिकाच राहू देऊ का पक्कूबाई ठेवायचं वेदिकाच राहू आपली बंटी काही असो आपण आपली बंटी भारी होती आपली बंटी व्हिडिओमध्ये सगळ्या व्हिडिओमध्ये एक नंबर होती वेदिका थोडी भाव खाती पण ठीक आहे जाऊ दे आता काय करणार आहे ते बरं आहे विठ्ठलाच्या गाणं करायचं आहे पण इथे टाइमपास पहा ना लोकांना यूट्यूबला फक्त आपल्याला 1 मिनिटाचंच गाणं तुम्हाला फक्त 1 मिनिटाचं गाणं दिसतं पण त्याच्या मागची मेहनत माझं वेगळं राहतं बडबड करून तोंड दुखतं आणि यांचा टाइमपास वेगळा राहतो म्हणून हे BTS ब्लॉग चालू असतो का जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे कोण किती येण्याच्या काय सरळ ठेवा बोल कर साडी कस काय घालेन ती गळ्यात टाकू राहील ती गार्गी असं करू गोल करते डबल अरे फिरू नको ना तशी उभी राह थोडं वर करते वर कर ना आता एका हातात कसं करणार मी आता आली बरोबर खाली गेली का नाही ना हां विठ्ठलाच्या गाण्याला तुम्ही असं हे करणार ती मध्ये सेंटर तिचा ती तिची ओढणी मोठी आहे ना रे तिची मोठी आहे ना 8 जोड एवढा टाइमपास चालू असतो चालूच राहतं आता बघू जे होईल ते होईल Let's party.
तर मित्रांनो अशा प्रकारे रील शूट आणि तुम्ही बघितलं रील शूटमध्ये त्यांनी किती हे केलं. माझं फार डोकं दुखायला लागलं त्याला स्टेप सांगू तर रील शूट झाली आहे, विठ्ठलाची झाली आहे आणि ती दुसरी एक रॅन्डम काढली त्याची झाली आहे. ती बघूया आता. ती जर आता जर व्यवस्थित जर एडिट नाही झाली तर उद्या किंवा संडेला मंडेला पुन्हा आहे त्या ड्रेसवर त्यांची जसं वेदिकाची माझी काढली तशी त्यांची पण मंडेला आपण काढून घेऊया, काय अडचण नाही. पण विठ्ठलाची ती आज मी संध्याकाळी अपलोड करून देईल. आणि दुसरी गोष्ट अशी की आता ब्लॉग एवढाच आपला काही मोठा ब्लॉग नव्हता, हा छोटासाच ब्लॉग होता. दोन रील ॲक्च्युली 3 रील काढायच्या होत्या ना, त्या 2 रील काढल्यात आणि एक आपला डान्सचा व्हिडिओ. तुम्ही तर ते BTSमध्ये बघितलंच किती चुका केल्यात, काय चुका केल्यात, पाठ डोक्याला गोप होई. हे माझं केस जायचं रिझन या पोरीचे, या पोरीमुळेच माझ्या डोक्याचे केस गेले, खास करून वेदिका. येडे तू यायच्या आधी केस नव्हते म्हणजे माझे केस, तू फोटो पाहिले माझे केस कसे होते. मग पप्पाचे बहुतेक पप्पाचे तो त्याच्यामुळेच गेली, तोमुळेच गेली. तू डोकं घातील असो. जोक्सपाट ब्लॉग एवढाच होता. BTS ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला येतो. नको येऊ थांब.